आपण अशा जगात राहतोय जिथे प्रत्येक सेकंदाला अक्षरशः डेटाचा पाऊस पडतोय. पण एवढा सगळा डेटा, याचं करायचं काय? याला प्रोसेस कसं करायचं? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दोन मोठ्या विचारसरणी समोर येतात. एक आहे क्लाउड कम्प्युटिंग आणि दुसरी आहे एज कम्प्युटिंग. तर चला, आज आपण या दोन्हींमध्ये नेमकं काय वेगळे आहे आणि आपलं उद्याचं जग घडवण्यात त्यांची काय भूमिका असणार आहे, हे एकदम सोप्या शब्दात उलगडून पाहूया. एक छोटासा विचार करूया. समजा एक सेल्फ ड्रायव्हिंग कार सुसाट वेगाने चालली आहे आणि अचानक तिच्यासमोर एक अडथळा येतो. तिला ब्रेक लावायचा निर्णय सेकंदाच्याही आत घ्यावा लागतो. आता मला सांगा, हा निर्णय घेण्यासाठी जी काही प्रोसेसिंग लागते ती कुठे व्हायला हवी? शेकडो किलोमीटर दूर असलेल्या कोणत्या तरी डेटा सेंटरमध्ये, की त्या गाडीच्या आतच तिच्या स्वतःच्या सिस्टममध्ये? हाच तो कळीचा प्रश्न आहे जो आपल्याला आजच्या विषयाच्या अगदी गाभ्यापर्यंत घेऊन जातो. तेव्हा आपल्या या चर्चेतले हे दोन मुख्य खेळाडू आहेत, क्लाउड आणि एज कम्प्युटिंग. याला असं समजूया, क्लाउड म्हणजे शहराच्या मधोमध असलेलं एक मोठ्यान मोठं पॉवर हाऊस, जिथून सगळ्यांना वीज पुरवली जाते, एकदम केंद्रीभूत. आणि एज कम्प्युटिंग ते म्हणजे प्रत्येक घरात लावलेला एक छोटा जनरेटर, गरज पडली की लगेच चालू, म्हणजे जिथे गरज तिथेच प्रोसेसिंग. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया त्या गोष्टीपासून जी आपल्यापैकी बऱ्याच जणांना आधीपासूनच थोडीफार माहीत आहे, म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग. हे क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर यात तुमची माहिती किंवा त्यावर चालणारी प्रक्रिया तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर होत नाही, ती होते इंटरनेटच्या पलीकडे, कुठेतरी खूप दूर असलेल्या मोठमोठ्या सर्व्हर फार्म्समध्ये किंवा डेटा सेंटर्समध्ये. आपण जे काही फोटो ऑनलाईन सेव्ह करतो किंवा ऑनलाईन सॉफ्टवेअर वापरतो, ते सगळं याच क्लाउडवर चालतं. आपण फक्त इंटरनेटच्या माध्यमातून ती सेवा वापरत असतो. बरं, मग ह्या क्लाउडला काम करण्यासाठी काय लागतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगलं आणि सतत चालणारं इंटरनेट कनेक्शन. इंटरनेट गेलं की क्लाउडशी संपर्क तुटला. आणि म्हणूनच ज्या कामामध्ये थोडा वेळ लागला तरी चालतो, म्हणजे ज्यांना तात्काळ प्रतिसादाची गरज नाही, अशा कामांसाठी क्लाउड एकदम परफेक्ट आहे. विचार करा, मोठ्या कंपनीचा डेटा ॲनालायसिस करायचा आहे किंवा आपल्या सगळ्या फाईलचा बॅकअप घ्यायचा आहे. या कामांसाठी क्लाउड उत्तम आहे. पण विचार करा, प्रत्येक ठिकाणी इतकं चांगलं इंटरनेट असेलच असं नाही. आणि काही कामं अशी असतात जिथे सेकंदाचाही उशीर परवडणारा नसतो. मग अशा वेळी काय करायचं? बरोबर, याच गरजेतून जन्म झाला एका नवीन संकल्पनेचा, एज कम्प्युटिंग. चला पाहूया हे काय आहे. एज कम्प्युटिंग नावाप्रमाणेच डेटा प्रोसेसिंगला एजवर म्हणजे नेटवर्कच्या अगदी कडेला आणतं. हे क्लाउडच्या अगदी विरुद्ध काम करतं. म्हणजे डेटाला प्रोसेसिंगसाठी दूरच्या सर्व्हरवर पाठवण्याऐवजी जिथे तो तयार होतो ना, अगदी तिथेच, त्याच डिव्हाइसवर किंवा त्याच्या एकदम जवळच त्यावर प्रक्रिया केली जाते. याचा सगळ्यात मोठा फायदा, प्रतिसाद मिळायला लागणारा वेळ जवळजवळ 0 असतो, एकदम रिअल टाईम. याची खासियत काय आहे तर याला इंटरनेटची सक्ती नाही. अगदी कमी किंवा इंटरनेट नसतानाही हे काम करतं. कारण याचं डिझाईनच मुळी तात्काळ विजेच्या वेगाने निर्णय घेण्यासाठी केलेलं आहे. आठवतंय ते आपल्या सेल्फ ड्रायव्हिंग कारचं उदाहरण? तिचा मेंदू, तिची निर्णय क्षमता तिच्या आतच असते. तो क्लाउडवर अवलंबून नसतो आणि म्हणूनच ती एका क्षणात योग्य निर्णय घेऊ शकते. हेच आहे एज कम्प्युटिंग. आतापर्यंत आपण दोन्हींना वेगवेगळं समजून घेतलं. आता वेळ आहे त्यांना समोरासमोर आणायची. बघूया या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे. बघा, हा तक्ता सगळं काही स्पष्ट करतोय. डेटा प्रोसेसिंगच्या बाबतीत क्लाउड आहे निवांत, मोठ्या कामांसाठी, तर एज आहे एकदम फास्ट, तात्काळ निर्णयांसाठी. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचं तर इंटरनेट हा क्लाउडचा ऑक्सिजन आहे, पण एज मात्र इंटरनेटशिवायही जगू शकतं. आणि खर्च? खूप जास्त डेटा क्लाउडवर पाठवत राहिलं तर ते महागडं ठरू शकतं. पण एजमध्ये प्रोसेसिंग स्थानिक पातळीवर होत असल्यामुळे तो खर्च वाचतो. म्हणजे थोडक्यात काय तर दोघांचीही स्वतःची जागा आहे, स्वतःची गरज आहे. हे सगळं ऐकून मनात प्रश्न येतो की मग नेमकं कधी क्लाउड वापरायचं आणि कधी एज? म्हणजे योग्य कामासाठी योग्य साधन कसं निवडायचं? चला याचे काही थेट उदाहरणे पाहूया. क्लाउड कुठे कामी येतं? विचार करा अशा कामांचा जिथे कामाचा लोड कमी जास्त होत राहतो किंवा जिथे प्रचंड मोठ्या डेटाचं ॲनालिसिस करायचं आहे, जिथे खूप खूप स्टोरेजची गरज आहे. तिथे क्लाउडची जी अमर्याद क्षमता आहे ना, ती खरंच खूप उपयोगी पडते. थोडक्यात, जिथे ताकद आणि जागा जास्त लागते तिथे क्लाउड राजा आहे. आणि एजचा खरा खेळ सुरू होतो
जिथे वेग आणि तत्परता महत्त्वाची असते. आपल्या सेल्फ ड्रायव्हिंग कार तर आहेतच, पण त्याचबरोबर स्मार्ट वॉच, स्मार्ट होम डिव्हायसेस किंवा फॅक्टरीमधले सेन्सर्स ही सगळी IoT उपकरणं एजवर चालतात. यांना तात्काळ निर्णय घ्यावे लागतात. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, समजा आरोग्यविषयीची किंवा अशीच काही संवेदनशील माहिती असेल, तर ती क्लाउडवर पाठवण्यापेक्षा स्थानिक पातळीवरच प्रोसेस करणं जास्त सुरक्षित ठरतं. तिथे एज खूप महत्त्वाचं ठरतं. आतापर्यंत आपण जे काही बोललो ते फक्त टेक्निकल गप्पा वाटू शकतात, पण तसं नाहीये. क्लाउड वापरायचं की एज ही निवड फक्त टेक्नॉलॉजीची नाहीये, तर आपलं भविष्य कसं असेल याची दिशा ठरवणारी आहे. खरं तर ही काही साधीसुधी तांत्रिक चर्चा नाहीये. हे तर भविष्यात येणाऱ्या नवनवीन बदलांचं, इनोव्हेशनचं इंजिन आहे. आपलं जग किती स्मार्ट होईल, किती वेगवान होईल आणि किती सुरक्षित असेल, हे सगळं क्लाउड आणि एज यांच्या वापरावर अवलंबून असणार आहे. आज आपण ज्या मोठ्या टेक्नॉलॉजी ट्रेंड्सबद्दल ऐकतो, मग ते IoT असो, AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असो, 5G नेटवर्क्स असोत किंवा अगदी स्मार्ट सिटीजची संकल्पना असो, या सगळ्यांच्या मुळाशी हेच 2 तंत्रज्ञान आहेत. काही ठिकाणी क्लाउडची अफाट ताकद लागेल, तर काही ठिकाणी एजचा विजेसारखा वेग. आणि खरं सांगायचं तर आपलं भविष्य हे क्लाउड विरुद्ध एज असं नसेल, तर क्लाउड आणि एज असं असेल. दोघांच्या योग्य समन्वयातूनच खरी प्रगती होणार आहे. तर मग जाता जाता एक शेवटचा प्रश्न. जसं आपलं जग दिवसेंदिवस जास्त स्मार्ट आणि कनेक्टेड होत जाईल, तसं या जगाचा विचार करण्याची प्रक्रिया कुठे होईल? या सगळ्या स्मार्ट जगाचा मेंदू नेमका कुठे असेल? तो कुठेतरी दूर एका मोठ्या क्लाउडमध्ये एकवटलेला असेल, की तो प्रत्येक छोट्या छोट्या डिव्हाइसमध्ये विभागलेला असेल? किंवा कदाचित उत्तर या दोन्हींच्या पलीकडे आहे, एक असं भविष्य जिथे क्लाउडची अफाट बुद्धिमत्ता आणि एजचा स्थानिक प्रतिसाद एकत्र मिळून काम करतील. याच प्रश्नाच्या उत्तरात आपलं उद्याचं डिजिटल जग दडलेलं आहे.